ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 डिसेंबरचा महाथरार तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. तर आज खूप भारी दाखवला एपिसोड. थोडासाही स्किप करू नका आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. सुरुवातीला आपण बघतोय प्रतिमा त्या महिपतच्या समोर आल्यात आणि महिपत समोर आल्या प्रतिमात्याला ती धूसर आकृती आठवते. महिपत प्रतिमात्याला बघतो आणि त्याला आश्चर्यच वाटतंय. मध्ये मध्ये दबा धरलेले अर्जुन, सायली आणि चैतन्य त्यांनी दाखवलेत प्रेक्षकांनो. खूप मजा आली आजचा एपिसोड बघताना. तर बघा, महिपत प्रतिमात्याला म्हणतोय, अच्छा ती चिठ्ठी, तो फोन, ते जळकं लाकूड, हे सगळं तू केलं तर मला असं वाटलं होतं कोणीतरी दांडगा गडी असल, अंगात रग असेल त्याच्या, म्हणून मला आडवी करायची स्वप्न बघतोय. अगं पण तुला तर फुंकर मारून उडवून लावील मी, कळलं का? आलं का लक्षात? पण मानलं पाहिजे हा प्रतिमाबाई, तुला मानलं पाहिजे. काय गोगरा आवाज काढलाय तू फोनवर एवढ्या अंधारात माझ्या समोर हिमतीनं येऊन तू उभी राहिली. प्रतिमा, मानलं पाहिजे तुला, खरंच मानलं पाहिजे. महिपत प्रतिमा त्याचं कौतुक करतोय चक्क. खरंच प्रेक्षकांनो, प्रतिमात्याला मानलं पाहिजे, त्यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. आता प्रतिमात्याला सायलीने दिलेले सगळे इन्स्ट्रक्शन्स आठवतायत. प्रतिमात्याने महिपतच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी सामना केलाय आणि आता सायली, अर्जुन हे सगळं बघतायत लांबून. महिपत जे जे बोलतोय ते सगळं ऑन कॅमेरा रेकॉर्ड होत आहे. प्रतिमात्या म्हणत असतात, तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल ना, तर मला हिम्मत दाखवावीच लागणार आहे. असं म्हणून प्रतिमात्या हळूहळू एक एक पाऊल महिपतच्या समोर येत आहेत बरं का. आता महिपत असा बोलतो जसं काही त्यांनी काही केलंच नाहीये. प्रतिमात्या म्हणतात, तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला हिम्मत दाखवावीच लागेल. महिपत प्रतिमात्याच्या समोर येऊन म्हणतो, कर्म? कशाचं कर्म? कसलं माझं कर्म? तू तर असं बोलते जसं काही मी काही गुन्हाच केलाय. मी काही नाही केलंय. महिपत असं दाखवतोय जसं काही त्याला काहीच माहिती नाहीये. पण बघा प्रेक्षकांनो, प्रतिमात्या त्याला बरोबर बोलतं करतात. प्रतिमात्या म्हणतात, काय रे, स्मृती तर माझी गेली आहे आणि तुला काही आठवत नाहीये? आता बघा महिपत कसा गपुली जबाब देतो. प्रतिमात्या म्हणतात, तुला ही जागा आठवत नाहीये का? महिपत म्हणतो, ही जागा? आता इथे काय झालंय प्रेक्षकांनो, मला तुम्हाला हा थरार एक्सप्लेनच करून सांगावा लागणार आहे. सायलीला इथे आता तिचा अपघात झालेला आठवतोय बरं का. म्हणजे तिला त्या जागेवर आल्यावर टू द पॉइंट तिला सगळं आठवायला लागलंय. आता तो अपघात कसा झाला होता, काय झाला होता, तरी त्यांनी शेवटी रिव्हील नाही केलंय अजून काही. पण प्रतिमात्याला आज महिपत आणि तो अपघात जो धुसर आठवत होता तो पूर्णपणे आठवायला लागलाय. प्रतिमात्या जसं जसं बोलताय तसं तसं सायलीला तो अपघात आठवतोय. आता महिपत म्हणतो प्रतिमात्याला, काय ग, काय या जागेत? ढीगभर झाड आहे, थोडासा रस्ता आहे, काय आहे काय या जागेत? महिपत हे बोलत असताना प्रतिमात्याला ही जागा आणि तो अपघात पुन्हा पुन्हा आठवताना दाखवलाय. प्रतिमात्या महिपतला उत्तर देतात, नाही नाही, ही साधी जागा नाहीये. 22 वर्षापूर्वी तू या झाडीमध्ये माझ्यावर हल्ला केला होतास. प्रतिमात्याला आता सगळं स्पष्टपणे आठवायला लागलंय. जसं जसं प्रतिमात्या महिपतशी बोलताय तसं तसं प्रतिमात्याची स्मृती जागी होते. आता सायलीला पण बरंच काही आठवायला लागलंय. सायली ही तन्वी आहे, हे म्हणजे ज्या छोट्या तन्वीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता ना प्रतिमात्याला, तो आता त्या अपघातामधला चेहरा स्पष्टपणे दिसलाय बरं का प्रतिमात्याला. हे सगळं ना त्यांनी मध्ये मध्ये खूपच रंगवलंय प्रेक्षकांनो. आता महिपत प्रतिमात्याला उत्तर देतो, अच्छा सगळं आठवायला लागलं वाटतं तुला प्रतिमा. तुझ्या अर्ध्या मेंदूला लईच खतपाणी मिळतंय का? अच्छा, म्हणून ही सगळी बुलवाबुलव केली वाटतं तू. पण काय ग, काय उपयोग झाला? काय उपयोग झाला? 22 वर्षानंतर तू परत याच जागी आली आणि आता 22 वर्षानंतर पुन्हा तू याच जागी माझ्या हाताने मरणार प्रतिमाबाई. 113%. 22 वर्षापूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार. आता जेव्हा प्रतिमा आत्याला हा महिपत असा बोलतोय तेव्हा प्रतिमात्याला पुन्हा पुन्हा तो अपघात आठवलेला दाखवलाय आणि इकडे सायलीला पण तो अपघात आठवतोय. प्रतिमात्या आता महिपतला सडेतोड उत्तर देत म्हणतात, म्हणजे 22 वर्षापूर्वी तू तू मला ठार मारायचा प्लॅन केला होता का? आता जेव्हा प्रतिमात्या महिपतला असं बोलतात तेव्हा महिपत एकदम राक्षसी हसायला लागतो. खूप मोठ्याने हसायला लागतो. कसलं अमेझिंग सीन आहे प्रेक्षकांनो. खूप मस्त दाखवलाय आजचा भाग त्यांनी. टीव्हीवर बघायला मिस करू नका. जेव्हा महिपत असा विक्षिप्त हसत असतो तेव्हा प्रतिमात्याला ते खूपच विचित्र वाटतंय. आता मध्ये मध्ये त्यांनी आणखीन बरेच काही सीन दाखवलेत जे तुम्हाला कदाचित डिस्टर्ब करू शकतात. पण आता मालिकेत जे सिक्वेन्स दाखवलेत ते मला तुम्हाला सांगावंच लागेल. आणि हो प्रेक्षकांनो, आज मालिकेचे 1000 एपिसोड अगदी बिनदिक्कतपणे पूर्ण झालेले आहेत.
यशस्वी TRP नंबर 1 ठरलं तर मग या मालिकेचे आणि या मालिकेच्या टीमचे सगळ्यांचे भरभरून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन. प्रेक्षकांनो, या मालिकेची हटके स्टोरी, हटके कथा पहिल्यापासूनच आपल्याला या मालिकेकडे आकर्षित करत होती आणि त्यातनं या कलाकारांनी या मालिकेत केलेले काम अगदी जीव ओतून हे सगळे कलाकार काम करत असतात. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि हार्दिक अभिनंदन 1000 भाग पूर्ण झाल्याबद्दल. तर असो, आता मैपत इतक्या विक्षिप्तपणे हसतोय. आता हे सगळं त्याचं हसू बघून प्रतिमात्याला थोडंसं भीती वाटायला लागली आहे आणि सायलीला तो अपघात आठवायला लागलाय. हा थरारनं त्यांनी खूप रंगवलाय प्रेक्षकांनो, खूप रंगवलाय. आता इकडे या कल्पनाताई सारखी वाट बघतायत अर्जुन सायली अजून का आले नसतील. मैपत खूप वेळ हसताना दाखवलाय आणि एकीकडे मैपतचं हे हसणं बोलणं सगळं 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 कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत आहे. मैपतचा कबुली जबाब रेकॉर्ड होतोय असं म्हणायला हरकत नाही. अस्मिता येते आणि कल्पनाताईंना विचारते, काय ग मम्मा, काय झालं, अजून जागी आहेस? कल्पनाताई म्हणतात, हो ना ग अस्मिता, अजून आले नाही बघ अर्जुन सायली. अस्मिता म्हणते, अरे बापरे, एवढा उशीर? कल्पनाताई म्हणतात, हो ना ग, बघ ना कुठे गेले असतील, काय माहिती बाई, अगं किती उशीर झालाय. सायली म्हणत होती म्हणा की त्यांना यायला उशीर होणार आहे, पण फारच उशीर झाला ग. अस्मिता म्हणते, मम्मा अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस, येतील ते. आणि तसंही दोघं नवरा बायको काही झालं ना सगळ्यांना पुरून उरतात ते. आता कल्पनाताई म्हणतात, पण बाई किती उशीर झाला बघ ना, मला चैनच पडत नाहीये. कोणाच ठाऊक बाई, असे काय जीवाला घोर लावतात काही कळत नाही. आता इथे ना थोडासा फिल्मी टच दिलाय बरं का प्रेक्षकांनो आजच्या भागाला, जे बघायला छान वाटेल तुम्हाला टीव्हीवर. आता अचानक इतकं वारं सुटतंय बघा. आता या कल्पना ते एकदम घाबरतात, बाई असं काय वारं सुटलंय. इतकं वारं सुटलेलं दाखवलं की त्यांच्या खिडक्या गदगद हलतात. मग या कल्पना त्या इथे खिडक्या लावून घेतात. पण आता या सगळ्या वावटळामुळे वादळामुळे यांचं मन आणखीन अस्थिर झालेलं त्यांनी दाखवलंय. साहजिक आहे, घरातल्या कुठल्याही मंडळींना घरात यायला उशीर झाला तर घरातली मंडळी अशी घाबरतातच. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, हा थरार स्किप करू नका. प्रतिमात्याच्या समोर मैपतने डायरेक्ट बंदूक काढलेली आहे. आता मात्र प्रतिमात्या घाबरतात त्या बंदुकीला बघून आणि तिकडे दबा धरून बसलेले अर्जुन, सायली, चैतन्य सगळेच घाबरलेत. प्रतिमात्याच्या जीवावर बेततं की काय. आता असा सगळ्यांचा जीव कंठाशी आलाय. मैपत प्रतिमात्यावर बंदूक ताणतो आणि म्हणतो, अगं ए, तुझी उंची किती, अगं तू बोलते किती ग प्रतिमाबाई, तुझ्या अंगात जोर किती या, तू मला डोळे दाखवते, मला दाखवते डोळे. अगं मला डोळे दाखवायपेक्षा तुझ्या शेवटच्या इच्छेचा विचार कर. काय आहे तुझी शेवटची इच्छा, विचार कर. अगं तुझ्या नवऱ्याची आठवण काढ, मुलीची आठवण काढ, काढ ग. आता हे सगळं बोलत असताना मैपत प्रतिमात्याला असं गोल गोल फिरवतोय बरं का आणि म्हणतोय, अगं ए प्रतिमाबाई, 22 वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ना, आता आज मी ते करणार. तुला पूर्वीचं आठवत असल नसल मला काही देणं घेणं नाहीये, पण प्रतिमाबाई आज तुझा टाइम संपला. अय प्रतिमाबाई, 113% तुझा टाइम संपला. असं म्हणून मैपतने आता प्रतिमात्याच्या खूप जवळ बंदूक नेली आहे. सायली घाबरते, अर्जुन घाबरतोय मागणं. आता सायली अशी ना तोंडाने बोलत असते. आता प्रतिमात्याला ती दिसते की नाही ते काही कळलं नाही मला, पण या आत्याचा जीव मात्र कंठाशी आलाय. पण यावेळेला सुद्धा त्यांनी प्रसंग अवधान साधलंय आणि प्रतिमात्याने सायलीने शिकवलेली ट्रिक वापरली आहे. प्रतिमात्या सायलीने शिकवलेली ट्रिक आठवतात. सायलीने त्यांना हे सावध करून सांगितलं होतं, मैपत तुमच्यावर बंदूक ताणू शकतो. प्रतिमात्याने एक्झॅक्टली तेच केलंय जे त्यांना सायलीने शिकवलं होतं. प्रतिमात्या तुम्ही असं मोठ्याने म्हणतात. मैपतला वाटतं कोणीतरी मागे आलंय. प्रतिमात्या आता त्या बंदुकीला म्हणजे त्याच्या मैपतच्या हाताला जोरात थापड मारतात आणि तिथून पळ काढतात. आता प्रतिमात्याच्या पळ काढल्यामुळे खूप मोठा गोंधळ झालाय. म्हणजे जी सिच्युएशन आहे ती आणखीन क्रिटिकल झाली आहे. मैपत मागे बघतो आणि प्रतिमात्या त्याच्या हाताला जोरात धक्का मारून पळ काढतात. सायलीला छान वाटतं की चला, प्रतिमात्या खूप हुशारीने वागतायत. आता मैपत प्रतिमात्याचा पाठलाग करताना खूप रंगवलाय थरार त्यांनी. मैपत म्हणतोय, थांब ए प्रतिमाबाई, पळून पळून पळणार किती, थांब. आता सायली अर्जुन पण प्रतिमात्याच्या मागे जात आहेत. आता हे दोघं एकमेकांशी हेडफोनवर बोलतायत ना, चैतन्य अर्जुन. आता लगेच अर्जुन म्हणतो, चैतन्य बाहेर ये. चैतन्य, सायली, अर्जुन बाहेर आल्या आल्या मैपतचे दबा धरलेले गुंड सगळे बाहेर आलेत. आता कसं झालंय प्रेक्षकांनो, खूपच आणीबाणीचा प्रसंग त्यांनी दाखवलाय. मी एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही टीव्हीवर खूप छान पद्धतीने हे एन्जॉय करू शकता. नक्की टीव्हीवर बघा. अर्जुन आणि सायलीला मैपतच्या गुंडांनी घेरलंय. अर्थातच आता इथे फायटिंगचा सिक्वेन्स रंगणारच. इकडे प्रतिमात्या पळ काढताय, पण आता प्रतिमात्याचा कितीसा जोर लागणार आहे. आता पळून पळून त्या अशा कितीशा पळणार होत्या.
पण छान दाखवलाय आजचा थरार. मैपत आता त्यांचा पाठलाग करतोय. प्रतिमा त्या लपत छपत इकडे तिकडे त्या जंगलात पळायचा प्रयत्न करताय. मैपत "ए थांब प्रतिमाबाई" असं म्हणून ओरडत असतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्या गुंडांना तोडीस तोड देऊन फायटिंग करताय. मैपत प्रतिमात्याचा पाठलाग करतोय. हा थरार खूप वेळ दाखवलाय त्यांनी आणि सायली गेलीये प्रतिमात्याच्या मागे. आता अर्जुनला अचानक लक्षात येतं की सायली इथे नाहीये आणि दबा धरून बसलेला नागोबा तो पण आहे बरं का नागराज तिथेच जंगलामध्ये दबा धरून बसलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता प्रतिमा त्याला तिथे जंगलात पळायला त्रास होतोय. आता त्या धापा टाकीत असतात आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य मैपतच्या गुंडांशी 2 हात करत असतात. अर्थातच आता हिरो जिंकणारच, त्यात काही शंका नाहीये. इकडे रविराज पोलीस स्टेशन मध्ये असतात आणि खूप टेन्शन मध्ये असतात. काय झालं असेल तिकडे, प्रतिमा बरी असेल ना, काय झालं असेल अशी चिंता करत असतात. तेवढ्या तिथे एक कॉन्स्टेबल येतात. कॉन्स्टेबल म्हणतात सर बसा ना, पाणी वगैरे देऊ का तुम्हाला. रविराज म्हणतात नको अरे अरे ऍक्च्युली ना आपल्या ऍक्सिडेंटच्या फाईल कुठे आहेत रे. मग ते कॉन्स्टेबल म्हणतात हो मी काढून ठेवल्यात सर. रविराज म्हणतात दे बरं जरा मला. आता रविराज तिथे पोलीस स्टेशन मध्ये त्या फाईल चाळत बसलेत. जे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता ना त्यातले सगळे काय असतील नसतील ते प्रूफ वगैरे ते सगळं रविराज बघतायत. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, खरं तर हे मधले सीन बघावेसेच वाटत नाहीयेत. असं वाटतंय की मैपत आणि प्रतिमात्याचा थरारच त्यांनी खूप रंगवायला हवा होता, पण रंगवलाय. मजा आली आहे. पुन्हा कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. आता थोडासा आहे पण मी पटकन सांगते. आता या कल्पनाताई खूप टेन्शन मध्ये आहेत. वादळ सुटलंय, वावटळे, त्यातनं अर्जुन सायली घरी आलेले नाहीयेत. आता त्या देवघराजवळ जाऊन म्हणतात देवी आई मला अस्वस्थ का वाटतंय, काही वाईट होणार आहे का, असे संकेत मला काय येत आहेत देवी आई, माझ्या पोरांना सुरक्षित ठेव त्यांना, असं म्हणून त्या प्रार्थना करतायत देवी आई जवळ. अस्मिता म्हणत असते ए मम्मा अगं किती काळजी करतेस, चल तू खाली बस बघू. कल्पनाताई म्हणतात नाही ग बाई अस्मिता, हे दोघं जोवर सुखरूप परत येत नाहीत ना तोवर माझ्या काही जीवात जीव येणार नाही. अगं मला खूप काळजी वाटते ग अस्मिता. मग तेवढ्यात दिवा फडफड करायला लागतो. मग आणखीन या दोघींना भीती वाटायला लागते. आता हे थोडंसं आपली उत्कंठा वाढवली आहे त्यांनी, दुसरं काही नाही. आता बघा इकडे काय होतं, असं एक अंदाज आहे माझा की कोणाला काही होणार नाहीये, पण मैपत मात्र पकडला जाणार आहे. मैपत जर पकडला गेला प्रेक्षकांनो तर नागराजला पकडायला असा कितीसा वेळ लागणार आहे यांना. पण मैपतने जर कबुली जबाब दिला तर ना, बघूयात काय काय थरार रंगतोय पुढे. तर कल्पनाताई देवी आईजवळ प्रार्थना करतात की माझ्या मुलांवर कुठलं संकट नको येऊ देऊ देवी आई. आणि आता त्यांना टेन्शन आलंय. इकडे सायली प्रतिमात्याचा पाठलाग करतीये. सायलीच्या मागे मागे त्या मैपतचे गुंड पण आहेत. आता एक जिपरा गुंड मागे लागलाय बरं का सायलीच्या, आणि तो पळता पळता पडतो सुद्धा, पण सायली काही पडत नाही. असो, आता सायली एका झाडाच्या आड लपली आहे आणि बघते प्रतिमात्या कुठे दिसतायत का. आता तो जिपरा गुंड पळून जातो. सायली लपलेली असताना त्याला काही दिसत नाही. सायली घामाघूम झालेली असते. तुम्हाला जर हे सीन दिसत नसतील तर मोबाईलचा ब्राईटनेस प्लीज वाढवा, कारण सगळे सीन रात्रीमध्ये शूट केलेत. प्रतिमात्या धापा टाकीत एका ठिकाणी जातात आणि तिथे असे एक उतार आहे बरं का, त्या उतारावर प्रतिमात्या लपल्यात आणि त्या उतारावर लपून त्यांनी तो अपघात सगळा आठवलाय, असा थरार त्यांनी रंगवलाय. प्रतिमात्याला जी धुसर आकृती दिसत होती ना प्रेक्षकांनो, आता ती अगदी क्लिअर कट दिसायला लागली. अगदी HD फुल HD मध्ये दिसतीये. प्रतिमात्याला मैपत आठवला, अपघात झालेला आठवला आणि छोटेपणीची तन्वी पण आठवली आहे. मैपत आता तिथे आलाय. प्रतिमात्या अशा खाली उतारावर आहेत आणि मैपत थोडासा चढावर आहे. मला असं वाटतंय कदाचित ही तीच जागा आहे जिथे प्रतिमात्याला मैपतने जाळायचा प्रयत्न केला होता, कारण एक्झॅक्टली तो सिक्वेन्स त्यांनी या जागी आठवून दिलाय. मैपत प्रतिमात्याला जाळायचा प्रयत्न करत असतो आणि मैपतचा चेहरा प्रतिमात्याला अख्खाच्या अख्खा आठवलाय. मैपतने घातलेला शर्ट, मैपत कसा दिसत होता तरुणपणी, सगळं अगदी क्लिअर कट आठवलेलं आहे. मैपत आता इकडे तिकडे बघतो आणि आता त्याला काही प्रतिमात्या दिसत नाही, पण प्रतिमात्याला मात्र सगळं आठवलं ना. आता प्रतिमात्या हिम्मत करून उभ्या राहतात आणि प्रतिमात्या आता मैपतच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागतात. पण तेवढ्यात तो झिपरा गुंड प्रतिमात्याच्या मागून येतोय. आता मला त्या गुंडाचं नाव माहिती नाही बरं का प्रेक्षकांनो, म्हणून तुम्हाला तसं सांगते, कारण त्याला खूप सारे केस आहेत. प्रतिमात्या त्या गुंडाला बघून घाबरतात. मैपत प्रतिमात्याला बघतो, प्रतिमात्या त्याच्या समोर आहेत. आता येणार खरी मजा. काय केलंय प्रेक्षकांनो, आपले प्राण जरा कंठाशी आणलेत आणि पुन्हा मध्ये मध्ये वेगवेगळे सीन दाखवलेत. आता मध्येच अर्जुन इकडे फायटिंग करताना दाखवलाय. चैतन्य पण गुंडांशी लढा देतोय, अर्जुन पण देतोय. चैतन्य आणि अर्जुन दोघेही त्या गुंडांना पळवून लावायचा प्रयत्न करतात. गुंड थोडे थोडे भारी पडतात मध्येच. आता एकदम याने कोणाला तरी फोन लावलाय अर्जुनने. आता चैतन्य म्हणतो तू जा अर्जुन प्रतिमात्याकडे, मी यांना बघतो. आता इकडे बघा मैपत प्रतिमात्याच्या समोर असा उक्कड बसला. आता प्रतिमात्या घाबरल्यात, कारण मागे गुंड आहे आणि समोर मैपत प्रतिमात्याला म्हणत असतो अय प्रतिमाबाई, तू पृथ्वीच्या कुठल्याही टोकावर जाय, मी तुला शोधून काढणार आहे. तू
तुझ्या कपाळावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय मला. काय लिहिलंय बरं? हा, मी मैपत शिकलेच्या हातून मरणार असं लिहिलंय. अरे तू माझ्या हातनं मरणार प्रतिमाबाई? बरं सांग कशी मरणार? तुला गोळी घालून मारू का तुझा गळा आवळू? अरे नाही, तुला त्या आगीची भीती वाटते ना प्रतिमाबाई. थांब, तुला अशी उभी जातो ना मी, एकदम तंदुरी करून टाकतो तुझी एका फटक्यात. आता मैपत असा विक्षिप्तपणे बोलत असताना प्रतिमा आत्याला खूप विचित्र वाटतंय. प्रतिमा आत्या त्याच्याकडे बघतायत. गुंड येतो. आता मैपत त्या गुंडाला म्हणतो, धर रे त्याला, धर त्याला. आता त्या झिपऱ्या गुंडाने प्रतिमा आत्याचा हात धरलाय. मग प्रतिमा आत्या ओढून म्हणतात, सोड मला, सोड. आणि प्रतिमा आत्याकडे असलेला तो स्प्रे प्रतिमा आत्याने त्या गुंडाच्या डोळ्यावर मारलाय. मैपत हे सगळं अगदी जवळून बघतोय बरं का. आता प्रतिमा आत्याने तो स्प्रे त्या गुंडाच्या डोळ्यावर मारला. त्या गुंडाच्या डोळ्यात आग व्हायला लागते. तो ओरडायला लागतो. आता प्रतिमा त्या पळ काढतात पुन्हा तिथून. मैपत चिडून म्हणतो, काय रे ए बबल्या, अरे त्या बाईला पकडता धर रे, येतं तुला? धर ना तिला. अरे काय सगळे कापसाचे पैलवान पोसून ठेवले मी. मैपत त्याच्या गुंडावर चिडतो. प्रतिमा आत्याने ऑलरेडी तिथून पळ काढलाय. कमाल आहे प्रतिमा आत्याची, म्हणजे या वयात सुद्धा त्यांनी काय हिंमत दाखवली आहे. आता इथे पुन्हा एक थरा रंगवलाय. अर्जुन आता आत्या आत्या करून ओरडत असतो त्या जंगलात, आणि सायली सायली करून सुद्धा. आता तिथे असतो नागराज. बर का, असलं लागलंय नागराजला आज प्रेक्षकांनो. आता अर्जुन तिथे शोधाशोध करताना दाखवलाय आणि नागराज तिथेच बाजूला आहे. नागराज असा सरकतो ना साईडला, तर अर्जुनला काहीतरी असल्याचा आवाज झालाय. अर्जुन आता तिकडच्या दिशेने बघायला लागतो. कोण आहे तिकडे? नागराजच्या हाताने एक दगड असं सरकतोय, मोठाच्या मोठा दगड. खटकन आवाज येतो अर्जुनला. आता अर्जुन त्या दिशेने जायला लागतो. इकडे नागराजचा गुडघा सॉलिड फुटलाय. कदाचित त्याला मुक्का मार लागलेला असावा, कारण तो चांगलाच विवळत असतो बरं का. त्याला आता उठता येईना. अर्जुन त्या दिशेने हळूहळू येतोय. आता नागराजला भीती वाटते ना, अर्जुनने त्याला बघितलं तर त्याचं बिंग आजच फुटून जाईल आणि मालिका पण संपेल. सायली खरी तन्वी आहे हेच कळेल. असो, पण हे काही झालेलं नाहीये. नागराज आता अर्जुनला स्वतःला पाहण्यापासून वाचवतो. गुडघ्याला जबरदस्त मार लागलेला असून सुद्धा आता तिकडे नागराज एका झाडाच्या मागे लपतो बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन तिथे येतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. आता मध्येच पुन्हा प्रिया दाखवली आहे. प्रिया कशी मागे राहील ना या थरारामध्ये. आता प्रिया एवढ्या रात्रीची बाहेर आली आहे बरं का घराच्या, आणि आता नागराजला फोन करून बघते. तिची तकतक चालू आहे, काय झालं असेल तिकडे काय नाही. प्रिया आता हळू चालली आहे बाहेर आणि आता नागराजला फोन करायचा प्रयत्न करत असते, पण नागराजचा फोन लागत नसतो. प्रिया विचार करते, नागोबाचा फोन का लागत नाहीये? अरे बापरे, तिकडे काही प्रॉब्लेम झाला असेल का? या मैपतने ना काहीतरी माती खाल्ली असणार आहे नागोबाने आणि मैपतने. काय झालं असेल, मी तिकडे जाऊन बघू का? आता एवढ्या रात्रीची गरज बाहेर पडली आहे बरं का, त्यातनं हिला कार पण मिळाली आहे. प्रिया विचार करते, जावंच लागेल मला तिकडे. नागराजने पाठवलेल्या ऍड्रेसवर प्रिया पोहोचली आहे. बरं आता ती त्या गेट जवळ जाते ना प्रेक्षकांनो, तिला कोणाचा फोन आला काही कळलंच नाही मला. ती तो फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, हॅलो अगं, हां बोल अगं. हो मी नंतर बोलते अगं तुझ्याशी. कोण अगं होती कोणाशी? अगं मी ना जरा घाईते ग, नंतर नंतर बोलते तुझ्याशी, नंतर सगळं सांगते. बरं एवढ्या रात्रीचं हिला कोणाचा फोन आला असेल बरं. आता ही इकडे तिकडे बघते आणि चुपचाप ती गाडी काढते. हिला गाडी पण सापडली, ही पळाली पण. आता उद्या जास्ती मजा येणार आहे प्रेक्षकांनो ही मालिका बघायला. आता इकडे नागराज अर्जुनला बघतोय, म्हणजे अर्जुन अगदी एक्झॅक्टली त्याच्या बाजूला आहे. त्याच्या तोंडावर असं हात ठेवलाय बरं का, आवाज होऊ नये त्याच्या तोंडातून विवळण्याचा म्हणून, कारण त्याला लागलंय ना जबरदस्त पायाला. अर्जुन आता पुन्हा आत्या सायली करून तिथून निघून जातो. अर्जुनला काही नागराज दिसला नाहीये. हा थरार रंगवला त्यांनी. आता पुढे बघा, शेवटचा सीन तुम्ही पाहत आहात. प्रतिमा त्या आता एका शेकोटी जवळ आल्यात आणि आता त्या शेकोटीमधनं त्यांनी एक जळतं लाकूड स्वतःच्या हातात. जेव्हा ते जळतं लाकूड हातात घेतात ना, तेव्हा मैपत त्यांच्या मागून आलाय आणि आता मैपत प्रतिमा त्याकडे अशा पद्धतीने बघतोय जसं काही आता जाऊन जाशील कुठं. इथे त्यांनी एकही डायलॉग दाखवला नाहीये, फक्त प्रतिमा ते जळतं लाकूड घेऊन अशा उभ्या आहेत. आता प्रतिमा त्या मैपतवर हल्ला करतात की काय हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. सायली सुद्धा आता प्रतिमा त्याच्या जवळ ऑलमोस्ट पोहोचली आहे. सायली एका झाडाच्या आड आहे, तिथेच बाजूला खूप मोठं जंगल दाखवलंय त्यांनी. आता इथे सुद्धा कॅमेरा लावलाय बरं का प्रेक्षकांनो, जिथे प्रतिमा आल्या आहेत ना शेकोटी जवळ तिथे. आता इथे मैपत त्याच्या गुन्ह्याचा कबुलीत जबाब देणार आहे. हे आता आपल्याला येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आज त्यांनी हा थरार खूप रंगवलाय. माझ्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं मी सांगायचा प्रयत्न केलाय बरं. आजच्या एपिसोडचा हा पहिला थरार आहे, म्हणजे 1000 एपिसोड पूर्ण झाले ना त्याबद्दल त्यांनी एक सत्य रिव्हील केलंय. आता हे सत्य आपल्याला उद्या कळणार आहे की नेमकं काय होणार आहे. आता मैपत आणि प्रतिमा दोघेही असे समोरासमोर आहेत. मैपत प्रतिमा नुसता बघतोय राग आणि प्रतिमा मैपतकडे, आणि इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे
की हा मैपत प्रतिमा त्याला म्हणतो, मीच तुला 22 वर्षापूर्वी मारलं होतं. तो अपघात मीच घडवून आणला होता आणि आज पण तू माझ्याच हाताने मरणार प्रतिमा. आता स्वतःचा अपघात अशा पद्धतीने घडला. खूप वाईट त्यांना दिवस घालवावे लागले फक्त आणि फक्त या मैपतमुळे. हे सगळं आठवून प्रतिमा त्या आता खूप खूप चिडतात आणि आता प्रतिमा त्या मैपतवर सैताना म्हणून हल्ला करणार. तेवढ्यात मध्ये पडते सायली आणि हा मैपत सुद्धा त्याच्या बंदुकीची गोळी तिथे चालवतो. आता ती गोळी कोणाला लागते प्रेक्षकांनो, हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. आजचा हा थरार कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अपेक्षेप्रमाणे हा एपिसोड अर्धा पाऊण तास उशिरा झाला असं म्हणायला हरकत नाहीये. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पण आता खरा थरार उद्या रंगणार आहे. आज तुम्ही अर्धा थरार बघितलाय, आता उद्या आणखीन मजा येणार आहे तुम्हाला बघायला. त्यामुळे ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला लग्नानंतर ही मालिका ऐकायला आवडत असेल तर माझं दुसरं चॅनल आहे मी अनघा माझी आवडती सिरियल. त्या चॅनलवरती मी तुम्हाला या मालिकेचे रिव्ह्यू देते. तुम्हाला आवडत असेल ती मालिका तर माझ्या त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत, 1,00,000 फॅमिली पूर्ण व्हायला. आपल्या त्या चॅनलची सुद्धा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे खरे रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. आजचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग कसा वाटला मला आवर्जून सांगा आणि आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. मंडळी उद्या भेटूयात. आहात ना एक्सायटेड उद्याचा रिव्ह्यू ऐकायला? मग नक्की मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.